ट्रिओमध्ये. आता आम्ही चाललो हैदराबादला मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगला. आता आमची 10:40ची कल्याणवरून हुसेननगर ट्रेन आहे. उद्या सकाळी आम्ही हैदराबादमध्ये पोहोचू. तर आपण आता डायरेक्ट हैदराबादमध्ये भेटूया. स्टे ट्यून पीपल. गुड आफ्टरनून. आता आम्ही पोहोचलो आहे हैदराबाद स्टेशनला. आमची ट्रेन एकदम ऑन टाईम आहे. तर आता आपण हॉटेलवर जाऊया. भेटूया आता पुन्हा हॉटेलवर. हॅलो, स्वागत आहे तुमचं सिटी ऑफ पल्स म्हणजेच हैदराबादमध्ये. काल रात्री आम्ही जी ट्रेन पकडली होती हुसेन सागर ती, आणि आम्हाला आज 12:40ला आम्ही हैदराबाद स्टेशनला पोहोचलो आहे. आणि आता आम्ही आमच्या हॉटेलवर आलो आहोत. तर आम्ही आज आमचा डे 1 स्टार्ट करतो आहे. तर आमच्या या जर्नीसोबत तुम्हीही आमच्यासोबत राहा. तर मग चला सोबत हैदराबाद फिरायला. नमस्कार. आता आपण बिर्ला मंदिरकडे आलेलो आहोत. तुम्ही बघताच आहे माझ्या मागे बिर्ला मंदिर मोठं आहे ते. तर बिर्ला मंदिर 90 पहाडावर 280 फूट उंचीवर आहे. आणि हे मंदिर जे आहे ते 13 एकर भागामध्ये विस्तारलेलं आहे. मंदिरचं बांधकाम पूर्ण व्हायला एक 10 वर्ष पूर्ण गेलेली आहेत. 1976मध्ये स्वामी रंगनाथ नंद यांनी या मंदिराचं उद्घाटन केलं. बिर्ला ग्रुपने ह्या मंदिराचं बांधकाम पूर्ण केलेलं आहे. तुम्ही बघताय की मंदिराची भव्यता आणि दिव्यता एकदम वाखाणण्याजोगी आहे. ठीक आहे. तर मंदिराचं मूळ दैवत जे आहे ते स्वामी व्यंकटेश्वर आहेत. त्यांच्याचबरोबर अंचेता आणि पद्मावती मंदिर देवीचं देखील स्थान आहे आतमध्ये. तर तुम्ही बघू शकता मंदिर एकदा तुम्ही बघून घ्या की किती प्रचंड आणि भव्य असं आहे. तर जसं की तुम्ही बघू शकता आपली ट्रॅव्हल विथ ट्रिओची ट्रेन लस्सीचा आस्वाद घेते. आता आपण लुंबिनी पार्कमध्ये आलो होतो. लुंबिनी पार्कमधून आपल्याला बुद्ध व्हिजिट करायला जायचं आहे. तर बुद्ध व्हिजिट करण्यासाठी आपल्याला बोटीने जावं लागतं. गौरव आपल्याला हाय करतोय आता. तर व्हिजिट करण्यासाठी आपल्याला जी एंट्री तिकीट वगैरे आहे ती लुंबिनी पार्कमधून आतमधूनच मिळेल. तुम्ही बघू शकता एक 30 to 40ची कॅपॅसिटी आहे बोटिंग मध्ये माणसं घेण्याची. त्यानंतर इथे हा पूर्ण हुसेन सागर लेक आहे. ह्या लेकमधूनच मधोमध बुद्धांचा पुतळा आहे, तो तुम्हाला दिसतोय. तिथपर्यंत आपल्याला जायचं आहे आता. आता तुम्ही बघू शकता आपण बुद्ध पुतळ्याजवळ पोचलेलो आहोत. आता इथे आपल्याला बोटीने उतरवतील ते. हा तुम्ही समोर बघू शकतो आंबेडकरांचा पुतळा दिसतोय आपल्याला. त्यानंतर बघू शकते एक व्हाईट कलरची बिल्डिंग आहे जी की हैदराबाद सेक्रेटरिएट आहे. खूप मोठी वास्तू आहे. त्यानंतर त्याच्याच बाजूला लागूनच एक बिर्ला मंदिर दिसतंय. जे व्हाईट कलरचं दुसरं मंदिर दिसतंय ते बिर्ला मंदिर आहे. सो तुम्ही हुसेन सागर लेकमधून पण बिर्ला मंदिरचं दृश्य बघू शकता. आता आपण गौतम बुद्धांच्या स्टॅच्यूजवळ आलो आहे, जो की आहे हुसेन सागर लेकमध्ये. हुसेन सागर लेक जो आहे हा मानवनिर्मित लेक आहे आणि ह्याची निर्मिती इब्राहिम अली कुतुबशाहने 1562मध्ये केली आहे. हा जो लेक आहे हा 2 शहरांना विभागतो, जसं की हैदराबाद आणि सिकंदराबाद. त्यानंतर या लेकचं जे नाव आहे हुसेन सागर, ते एक आर्किटेक्चर होते हुसेन म्हणून, त्यांच्या नावावर ह्या लेकचं नाव पडलेलं आहे हुसेन सागर. नदीला मानवंदना म्हणून करण्यात आली आहे. तुम्ही बघाल हा लेक या लेकमुळेच या पूर्ण रोडला नेकलेस रोड म्हणून संबोधला जातं. तुम्ही बघू शकता लेक पूर्ण मोठा आहे. पूर्ण शहराला या लेकमुळे पाणी पुरवठा होतो. आता आपण आलो आहे लेझर शो बघायला लुंबिनी पार्कमध्ये. तर तुम्ही बघू शकता Hyderabad Metropolitan Development Authority welcomes you to Lumbini Gardens for India's first ever multimedia laser show.
काय सुचलं तुला? In the beginning, there was nothing. And then, there was everything. Yes. When different notes find a common string, the music is simply magical. When separate colors dance into heavenly shades, the purity is shin white. आज तुम्ही बघितलं आपण हैदराबादमध्ये सकाळी आलो, त्यानंतर आपण थोडं दुपारी लंच वगैरे करून संध्याकाळी फिरायला म्हणून गेलेलो. तर संध्याकाळी आपण बिर्ला मंदिरला गेलेलो. बिर्ला मंदिर नंतर आपण तिथून चालत 1 किलोमीटरच्या डिस्टन्सवर लुंबिनी पार्क आहे, तर तिथे आम्ही लुंबिनी पार्कमध्ये गेलो. लुंबिनी पार्कमधून तिथे बुद्धा स्टॅच्यू बघण्यासाठी ऑप्शन आहे, तर लुंबिनी पार्कमध्येच त्याचे तुम्हाला तिकीट्स वगैरे आतमध्ये मिळतील. आणि बोटीने आम्ही बुद्धा स्टॅच्यू बघितला. त्यानंतर हुसेन सागर लेकला एक राऊंड केलं आणि त्यानंतर आम्ही घरी आलो. तर अशा प्रकारे आज आपला हैदराबादमधला डे 1 पूर्ण गेलेला आहे. सो आजचा दिवस आपण इथेच एंड करतोय. जर आमचे चॅनल आवडलं असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.